सशिक राजाची जिज्ञासाही मजला द्यावी त्या महदंबेची दयाळा त्या महदंबेची। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। द्वारावती प्रतिष्ठान द्वारा आयोजित ही पदयात्रा, त्या पदयात्रेचे मुख्य संयोजक आदरणीय परमपूजनीय महंत श्री आविराज बाबा कोटी, त्यांना माझा दंडवत प्रणाम। तसेच सर्व संयोजक बाबांना माझा दंडवत प्रणाम। विश्वजित बाबा, विश्वजित पदयात्रेमध्ये आल्यानंतर काय होतं ते विश्वजित बाबांनी म्हणले की मुक्याला वाचा येते आणि पांगुळ्याला पाय येते। खरंच मी मुकी होते आणि पांगुळीही होते। जेव्हा पदयात्रेमध्ये पहिली पदयात्रा माझी 2004 मध्ये झाली, त्यावेळेस मला गुरुमंत्र भेटला आणि दुसरी पदयात्रा 2022 मध्ये झाली, तेव्हा मला वाचा आली आणि इथं उभं राहण्याची तयारी माझ्यामध्ये आली, ही पदयात्रेमध्येच आली। आपण पदयात्रेमध्ये आल्यानंतर सर्व आपला परिवार एक आहे आणि आपण सर्व ईश्वरीचे भक्त आहोत, म्हणून सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं वागलं पाहिजे, एकमेकाला माझं म्हणलं पाहिजे। पण आपण माझं कोणाला म्हणतो? हा पसारा माझा, ही पट्टी माझी, सर्व काही माझं म्हणतो। तसं न म्हणण्यापेक्षा आपण देवाला माझं म्हणलं पाहिजे। एक वेळेस सर्व भक्तजन स्वामींच्या सहवासात असताना मातीकाम करत होते आणि मातीकाम करत असताना नाथोचा अंगठा रगडला गेला। अंगठ्यातून रक्त व्हायला लागलं आणि सर्व भक्त मंडळींनी गोंधळ केला की नाथोचा अंगठा रगडला। तेव्हा नाथोबा म्हणतात, हा अंगठा माझा नाही, अंगठ्यातून येणारं रक्तही माझं नाही, माझा तो देवश्री चक्रधर। तसा आपण ही सर्वजण माझा देवश्री चक्रधर म्हणून एकमेकाशी प्रेमानं वागलं पाहिजे। हे माझं ते माझं न म्हणण्यापेक्षा आपण एकमेकाशी प्रेमानं वागलं पाहिजे। मग आपण माझं कोणाला म्हणतो? तर फक्त आणि फक्त संसारच माझा म्हणतो आणि जे संसारामध्ये संपत्ती आहे ती सर्व काही माझी म्हणतो। मग ह्या संपत्तीने आपण देव प्राप्त करू शकतो का? जेव्हा गदोनायक तुरुंगातून सुटून आल्यानंतर स्वामींना विनंती करतात, जीजी माझ्या आवारी यावेजी। स्वामी विनंतीला मान देऊन गदोनायकाच्या घरी जातात आणि गदोनायकांनी स्वामींची चरण प्रक्षालन करतात, बसण्यासाठी उंच आसन टाकतात आणि स्वामींना अर्पण करण्यासाठी ताटामध्ये भरजरी वस्त्र आणि मौल्यवान दागिने आणून समोर ठेवतात आणि म्हणतात, स्वामी माझ्याजवळ जी काही संपत्ती आहे या संपत्तीने मी देव प्राप्त करू शकतो का? तेव्हा स्वामी म्हणतात, तुझ्याजवळ जी जी संपत्ती आहे, धन संपत्ती असो, कण संपत्ती असो किंवा कोणतीही संपत्ती असो, तुला ज्या ज्या संपत्तीचा अभिमान आहे त्या संपत्तीचा नाश करून जर मला अनन्य भावे शरण येशील तर देव तुझा झाल्याशिवाय राहणार नाही। तसा आपण सर्वांनी सर्व संपत्तीचा त्याग करून त्या परब्रह्म परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे। शरण गेल्यानंतर देव आपला झाल्याशिवाय राहणार नाही। श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी यदुराजाला 24 गुरु निरूपण केले। मला असं वाटतं की पदयात्रा ही 25वा गुरु आहे, म्हणून पदयात्रेसारखी गोडी कोणत्याही गोष्टीमध्ये नाही। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। दंडवत प्रणाम। सालबर्डीचा ससा जसा एका क्षणामध्ये परब्रह्म परमेश्वराला शरण गेला, समर्पण झाला, तसंही समर्पण आम्हाला व्हावं। आणि महादंबा जशी जिज्ञासक चर्चक होती, स्वामी म्हणायचे, बाई म्हातारी जिज्ञासक म्हातारी चर्चक,